आमरण उपोषणाला बसलाय, तुम्ही ज्या मागण्या आता केलेल्या आहेत ह्या मागण्या संविधानिक आहेत का? आहेत. संविधानाला सोडून आम्ही आजपर्यंत बहुजन परिवर्तन पार्टी, प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती हे संघटन गेले 22 ते 25 वर्ष 5 ते 6 राज्यात संघटन चालणारं संघटन. या संघटनेच्या माध्यमातून 2014ला मी मायक्रो फायनान्सला स्टे घेतला, तो भारतीय संविधानाला धरून घेतला. आज मी भारतीय संविधानाला अनुसरून बोलतो. मी भारतीय संविधानाला जे अभिप्रेत आहे या विषयावरच मी आंदोलन करत असतो, मोर्चे करत असतो, निवेदन देत असतो. मान्य कलेक्टर महोदयांना 2015 साली आम्ही सांगितलं की यशवंत गृहनिर्माण संस्था सायबर चौक कोल्हापूर इथं डवरी भटका समाज, नाथपंथी डवरी समाज राहतो. या समाजाला जागा देणं बंधनकारक आहे. या समाजासाठी 7 एकर जागा मान्य महाराष्ट्र शासन भारत सरकारनं दिली होती, पण ह्या इथल्या कलेक्टरनी, इथल्या लोकांनी ती जमीन काढून देऊन फक्त 37 गुंठ जागा दिली. 37 गुंठ जागा दिल्यानंतर त्या 37 गुंठ्यातली 18 गुंठ्यामध्ये घरं बांधली गेली, पण राहिलेली 18 गुंठ जागा होती ती कोल्हापूर महानगरपालिकेला रस्त्याला पाहिजे होती. म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेनं रस्त्याला 18 गुंठ जागा घेतली आणि मान्य कलेक्टर महोदय यांना पत्र दिलं की बाबा इथली आम्ही जागा, इथली घरं काढलेली आहेत, ही जागा आम्ही आमच्या रस्त्यासाठी घेतली, तुम्ही यांना तात्काळ जागा द्या. त्यावेळी यांना लटकत ठेवलं, त्यांना नेत्याच्या पाठीमागं लावलं. नेत्यांनी यांना भारतीय संविधानाला डवलून यांना फक्त टुलवत ठेवलं. 15 ते 20 वर्ष ह्या माणसानं हेलपाट मारलं, ह्याला न्याय मिळाला. शेवटी तो माझ्याकडं आला 2012ला. 2012ला मी कलेक्टरला निवेदन दिलं. 2015ला आम्ही अमरण उपोषणला बसलो. 19 दिवसानंतर भारतीय संविधानाला अनुसरून आम्ही उपोषणला बसून 19 दिवसानंतर इथले कलेक्टर आदरणीय राजाराम माने यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला 18 गुंठ काही देता येत नाही कारण तिथं अतिक्रमण आहे, आम्ही तुम्हाला 15 गुंठ जागा देतो. 15.27चा 7-12 करून मला दिला. 7-12 केला, 8 केला, प्रॉपर्टी कार्ड दिलं. आम्ही उपोषणात उठलो. 15 दिवसांनी तिथे गेलो आणि 15 दिवसांनी जागेच्या स्थळी खोदकाम करताना, घर एक झोपडी बांधताना एक ड्रेनेजची पाईपलाईन काढली. मोठा खड्डा काढला तर ड्रेनेजची मोठी पाईपलाईन गेलेली आहे तिथनं 8 ते 9 गुंठ्यातनं. मग नंतर कलेक्टरला पत्र दिलं, पत्रव्यवहार केला की बाबा ड्रेनेजची पाईपलाईन गेली. कलेक्टरनं त्याचा पंचनामा करा म्हणजे जागा किती आहे भरती बघा. स्वतः कलेक्टरने याच्यात लक्ष घातलं आणि ते जागेचं सगळं मोजमाप केल्यानंतर जागा 7 ते 8 गुंठ निघत्या आणि त्या 8 गुंठ्यातनं ड्रेनेजची पाईपलाईन निघते. तेव्हापासून आम्ही 2015पासून आम्ही सातत्यानं आज माझ्याकडे 2 ते 2.5 हजार पत्र आहेत आत्ता ते दिलेली. एवढी पत्र दिलीत की 10 वर्षात त्यांना सांगितलं की आम्हाला पर्यायी जागा. मग ते म्हटलेत गट नंबर सुचवा, सरकारी जागा सुचवा. आम्ही गट नंबर, सरकारी जागा सुचवत होतो, पण ते वेगवेगळी कारणं सांगून ती डावलत होते. अचानक त्यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, असं करत करत आम्हाला महिना, 2 महिने, 6 महिने असं लटकळत आणलं. आज आम्ही त्यांना सांगितलं कोल्हापूर सिटीमध्ये किंवा कोल्हापूरच्या आसपास कुठेही गृहनिर्माण संस्थेला आमच्या हक्काची 18 गुंठ जागा द्या, तरच आम्ही उपोषणाला उठणार, अन्यथा उठणार नाही. या संदर्भात कलेक्टर महोदय काय निर्णय घेतील ते बघतो. ते म्हणतात शासनाला पाठवतो, पण शासनानंच जमीन आम्हाला दिली 37 गुंठ. आता शासनाला कशाला पाठवत आहे? बरं तुम्ही आमची जमीन घेतली 18 गुंठ मग महानगरपालिकेला रस्त्यासाठी, त्याच्या बदल्यात पर्याय देत आहे. पर्याय जमीन देता येत नसेल तर आमची मागणी आहे, पर्याय जमीन देता येत नसेल नका देऊ. 18 गुंठ जागाची 15.27 जागा आहे, त्याच्या खालची ड्रेनेजची पाईपलाईन काढून द्या आणि ते 15 गुंठ जागा आम्हाला मोजणी करून आमच्या ताब्यात आम्ही उपोषणाला. थोडक्यात तुमची मागणी जास्त आहे, तुमच्या नावाचा सातबारा झालेला आहे. हे असताना कलेक्टर देणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, कलेक्टर तुम्हाला सुचवतात कोल्हापुरी, तर कलेक्टरला माहीत नाही का माहीत असताना बी सुचवतात. हे चुकीचं आहे. म्हणजे शासनानं त्या जागा सुचवल्या पाहिजे, यावेळी ही देऊ शकतो. जर तसं असेल तर बऱ्याचशा जागा अशा आहेत त्या ज्या शासनानं किंवा कॉर्पोरेशनने एक्वायर केलेल्या आहेत, त्यातली कुठली जागा देऊ शकतात. म्हणजे हा विषय तुमचा मिटू शकतो. हा मिटवण्यासाठी तुम्हाला जी काय मदत संविधानिक लागेल ती मदत भारतीय जन संविधान मंच करेल.